त्रस्त घाटकोपरकरांनी केले घाटकोपर अंधेरी लिंक रस्त्याचे गटार रस्ता नामकरण। घाटकोपर अंधेरी लिंक रस्त्यावर घाटकोपरच्या श्रेयस सिग्नलच्या आधी अल्ताफ नगर येथे मोठ्या प्रमाणात गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे। तसेच कचऱ्याचे मोठे ढीग या रस्त्याच्या कडेला साचलेले आहेत। याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही रस्त्यावर वाहणारे गटाराचे पाणी बंद न झाल्याने घाटकोपर वासियांनी आज या रस्त्याचे नामकरण घाटकोपर अंधेरी गटार रस्ता असे केले आहे। घाटकोपर प्रगती मंच आणि घाटकोपर मधील विविध संस्था संघटना यांनी एकत्र येत या मार्गावर या रस्त्याचे नामकरण घाटकोपर अंधेरी गटार रस्ता करण्यात आल्याचे फलक लावले। मुंबई महानगरपालिकेचे प्रतिकात्मक अधिकारी आणि मुंबईमधील प्रतिकात्मक लोकप्रतिनिधी बनून त्यांच्या हस्ते या रस्त्याचे नामकरण करण्यात आले। इथे वारंवार दुचाकी घसरून अपघात होतात। गलिच्छ गटाराच्या पाण्याने या रस्त्यावर अक्षरशः वाहन चालकांची अनेकदा आंघोळ होते। मात्र गेले अनेक महिने याकडे पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत होते। पालिकेने अजूनही या रस्त्याबाबत ठोस उपाययोजना न केल्यास इथले गटाराचे पाणी भरून पालिका एन विभाग कार्यालयासमोर टाकून आणि इथला कचरा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेऊन टाकण्याचे आंदोलन लवकरच घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। आपण आज या ठिकाणी उभे आहे की ज्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव जो ज्या ठिकाणी केला जातो, कथिका ही आहे की त्याच ठिकाणी आपण आज एक अनोखं आंदोलन जे भारतातील सर्वात मोठा गटार रस्ता हा आपण या ठिकाणी करत आहे। जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक असेल, यांनाही ही समस्या माहीत नाही असं नाहीये, यांनाही ही समस्या माहीत आहे, पण डोळेझाकपणा करायचा, निवडणुकीपर्यंत फक्त लोकांना आश्वासनं द्यायची आणि गायब व्हायचं। बीएमसी ऑफिस जे आहे हे इथून फक्त हार्डली काहीतरी 200 ते 300 मीटरवर आहे, असं नाही की लांब आहे। त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे। वारंवार त्यांच्याबरोबर आपण घाटकोपर प्रगती मंचच्या माध्यमातून पत्रव्यवहार करत आहे। हेच पत्रव्यवहार जो आहे आपण 15-20 दिवसापूर्वी त्यांना वॉर्निंग दिली होती की बाबा गटर दुरुस्तीचं काहीतरी करा। त्यांनी काय केलं, ते प्रतिनिधी पाठवले, 10-15 मिनिटं फक्त जेसीबी आणला, त्यांची टोळी आणली, फोटो सेशन केलं, नॉर्मल आपला रस्ता केला जेसीबीने आणि निघून गेले। परंतु जी त्यांच्याकडून जी आपल्याला अपेक्षित कार्यवाही पाहिजे होती ती काय झालेली नाहीये। तसेच स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीही जाग येऊन काहीतरी याच्यावर आपलं मत व्यक्त करणे गरजेचं होतं, तेही केलेलं नाहीये। त्यांनी पुढाकार करणे गरजेचं होतं, लोकांना इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेची होती, ती आलेली नाही। त्यांना फक्त इलेक्शन आलं, मतांचं राजकारण करायचं, विकासाच्या नावाने काहीही त्यांना घेणं देणं नाहीये। त्यांची मानसिकता लोकांची त्यांनी ओळखलेली आहे। लोकांना काय पैसे देऊन आपण विकत घेऊ शकतो, ही असली कामं करण्यामध्ये इथे लोकप्रतिनिधींना काही इंटरेस्ट राहील नाहीये। त्यामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य घाटकोपरच्या लोकांनी, घाटकोपर प्रगती मंच असेल, घाटकोपरमधील हे सर्वसामान्य नागरिक आहे, यांनी विचार केल्या गोष्टीचा आणि आपण स्वतः लोकांनी हे अनोख्या पद्धतीचं आंदोलन हाती घेतलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा करत आहे। आपण हा घाटकोपर हा जो बोर्ड पाहत आहे, घाटकोपरचा जो सर्वात मोठा गटर रस्ता जो आहे तो दुरुस्ती करण्याचं आपण आज उद्घाटन केलेलं आहे। पुढील 2 दिवसामध्ये पालिकेला आम्ही स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे। पुढील 2 दिवसामध्ये त्यांच्याकडून काय त्या उपाययोजनेचं ठोस अशी कारवाई आमच्यापर्यंत आली पाहिजे। जर ती कारवाईचं काही आमच्यापर्यंत आलं नाही तर पुढील 3ऱ्या दिवशी आम्ही याच ठिकाणचा जो कचरा आहे किंवा गटर आहे तेच नेऊन पालिकेचं जो ऑफिस आहे, जे आयुक्त आहे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर तिथे आम्ही ओतणार आहे आणि तिथे ओतल्यावर त्याची जी काही दुर्गंधी होत आहे किंवा लोकांना इथून जाणाऱ्या येणाऱ्यांना किंवा स्थानिक रहिवाशांना काही त्रास होतो त्यांना ते तिथं अनुभवायला भेटेल। कारण की त्यांना इथपर्यंत यायला वेळ नाहीये, तर आपणच त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणे गरजेचं आहे। तर आपण सर्व नागरिकांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि अपेक्षा आहे की या गोष्टीचं त्यांनी कुठेतरी लक्ष घालणे गरजेचं आहे। आणि पाहूया, अजून 2 दिवस एवढा वेळ दिला, अजून 2 दिवसाची वाट पाहूया आणि काय ते कारवाई करतात त्याच्याकडे आपण लक्ष देतो। खरं तर ही खूप मोठी शोकांतिका आहे आमच्या घाटकोपर वासियांची। एअरपोर्टच्या लगतचा असलेला आमचा हा रस्ता, एअरपोर्टवरून निघणारी इतर शहरांना जोडणारा हा रस्ता, आज ह्या रस्त्याची ओळख खूप मोठी आहे आणि अस्वच्छ असलेला हा रस्ता इथं सगळ्यांना दिसतोय। आज ही आमच्यासारख्या नागरिकांवरती वेळ आली आहे की हे आज आंदोलनाच्या स्वरूपात आज काम होत आहे। महानगरपालिकेचं तर खरं हे नाव आज लोक वेगवेगळ्या माध्यमातून
मुंबई महानगरपालिका ओळखली जाते. परंतु महानगरपालिकेचं इथं लक्ष का नाही हा प्रश्न आम्हाला पडतोय. वारंवार दिलेले पत्रकं, वारंवार लोकप्रतिनिधींकडे दिलेले अर्ज, त्याचप्रमाणे लोकांना इथून जाताना जर सगळं दिसतंय, हा अस्वच्छ कचरा, या सगळ्या घाण वगैरे इथून, ह्या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार नक्की कोण आहे? लोकांनी आता ही कामं करायची का? म्हणून इथले जे सुज्ञ नागरिक आहे, आज घाटकोपर प्रगती मंच असेल आणि इतर जी मंडळं असतील, त्यांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे आज आमच्या घाटकोपर प्रगती मंचच्या माध्यमातून आम्ही हा पुढाकार घेतलाय आणि हा अस्वच्छ असा रस्ता आहे, याची खरं तर प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी आज हा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. आणि अस्वच्छ असा रस्ता घाटकोपर अंधेरी तुम्ही बघू शकता, गटार रस्ता म्हणून याचं नामकरणाचा आज आम्ही एक विशेष कार्यक्रम घेतला. बहुधा याची दखल घेतील आणि या अस्वच्छतेचं रूपांतर स्वच्छतामध्ये होईल. आज आपण जे आंदोलन घेतलेलं आहे, आणि आंदोलन खरं तर हे आंदोलन पण नाही आहे, आंदोलनाची सुरुवात नाही, तरी सुद्धा आज एवढ्या याला मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. कारण आज जो मुख्य रस्ता आहे अंधेरी घाटकोपर, हा जे बाहेरून येणारे, परदेशातून येणारे पाहुणे आहेत ते याच्यातूनच जातात. आणि आपण हे काय उदाहरण घालून देतोय की आपण मुंबई भारतातली नाही जगातली आर्थिक राजधानी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्या मुंबईमध्ये या चांगल्या मोठ्या रस्त्यावर असं जर गटार वाहत असेल तर ती खूप मोठी शोकांतिका आहे. तर आम्ही वारंवार बरेच वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार केला, लोकप्रतिनिधींनी पण याच्यात लक्ष घालायला सांगितलं, पण तरी सुद्धा थोड्या काहीतरी डागडुजी करतात, काहीतरी चूकपट्टी लावतात आणि परत जैसे ते होतं आणि जणू काय गटारगंगा वाहते असं स्वरूप या रस्त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि नेहमी काही ना काही छोटे मोठे अपघात होत राहतात. या अपघाताचं मोठ्या अपघातात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. तर आमचं याच्यातून एकच मागणी आहे की इथे चांगलं गटार व्हावं, जेणेकरून त्या गटाराचं पाणी रस्त्यावर येणं थांबावं आणि होणारे अपघात टाळता यावेत, एवढीच आमची मागणी आहे. पण याच्यात आता काय होतं, इथे काही स्थानिक लोकांना पण वेगळ्या पद्धतीने एक त्यांच्या मनात दुसरं काहीतरी घातलेलं आणि आमचं जे चालू आहे, चांगलं काम चालू आहे, त्याच्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न काही लोकांच्याकडून होतोय. पण त्यांनी पण एक जाणून घेतलं पाहिजे की त्यांचा जो विषय आहे त्याच्याशी आमचं काही लेणं देणं नाही. आम्हाला फक्त जे गटाराचं पाणी आहे ते रस्त्यावर यायला नको, एवढीच आमची विनंती आहे आणि मागणी आहे. आणि ती लवकरात लवकर हा आता नामकरण रस्ता पाहून त्यांना लाज वाटेल आणि प्रशासन जागं होऊन हा रस्ता लवकरात लवकर कायमस्वरूपी ठीक करेल, एवढीच आम्हाला आशा आहे.